नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणाची बातमी। नराधम आरोपीला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 12 मे पर्यंत हा आरोपी पोलीस कोठडीत असणार आहे। भीमराव कांबळे याला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। भीमराव कांबळे या नराधमाला आता 12 मे पर्यंत पोलीस कोठडी। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। योगेश, नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणात नराधमाला आता 12 मे पर्यंत पोलीस कोठडी, काय अपडेट? पुणे ग्रामीण पोलिसांकडून आरोपीची पोलीस कोठडी वाढवून मागण्यात आली होती, कारण या आरोपीची पुन्हा चौकशी करायची आहे अशा पद्धतीची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती आणि त्यानुसार 12 मे पर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी दिलेली आहे। आज या आरोपीची पोलीस कोठडी संपली होती। त्याला प्रत्यक्ष हजर न करता ऑनलाईन ही सुनावणी पार पडलेली आहे, कारण त्याच्या सुरक्षेच्या एकूण पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कोर्टात ऑनलाईन सुनावणी पार पडावी अशा पद्धतीचा अर्ज केला होता। त्याला कोर्टाने देखील मान्यता दिली आणि त्यानुसार ही सुनावणी ऑनलाईन पार पडलेली आहे आणि त्यानुसार त्याला 12 मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी ही देण्यात आलेली आहे। 2 दिवसांपूर्वीच आरोपीचं रिक्रेशन देखील झालेलं आहे। ज्या ठिकाणी ही घटना घडली होती त्या ठिकाणी पुणे पोलिसांनी या आरोपीला नेलं होतं आणि त्या ठिकाणी देखील या आरोपीची चौकशी करण्यात आली होती आणि नेमका घटनाक्रम कसा घडला होता याची देखील माहिती आरोपीकडून पुणे पोलिसांनी घेतली होती आणि त्यानंतर आज ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात कोर्टात सुनावणी पार पडली त्यावेळी पुणे पोलिसांनी या आरोपीची आणखीन काही चौकशी करायची आहे यासाठी पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशा पद्धतीची मागणी केली होती। त्यासोबतच त्याचा जो काही मेडिकल रिपोर्ट आहे तो देखील येणं बाकी असल्यामुळे या सगळ्या चौकशीला अजून देखील वाव आहे। या पुढच्या काळात अजून ही चौकशी वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे याची पोलीस कोठडी मिळणं आवश्यक आहे असं देखील पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण चौकशी दरम्यान आणखीन काही माहिती धक्कादायक पुढे येऊ शकते का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे, कारण या नराधमाने ज्या पद्धतीने या चिमुरडीचा जीव घेतलेला आहे तिच्यावर ज्या पद्धतीने लैंगिक अत्याचार केलेला आहे त्यानुसार या संपूर्ण चौकशीला पुणे पोलिसांनी अजून काही वाव असल्याचं निश्चित। धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।